अंबरनाथ शहर पूर्वेत बिल्डरने रहदारीचा मुख्य रस्ता अडून जनतेला त्रास देऊन करतोय स्वतःचा विकास। आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे घटना अशी आढळून आली की अंबरनाथ शहर पूर्व मध्ये शिवाजीनगर शाखेजवळ महालक्ष्मी नगर येथे जाणारा नेहमी रहदारीचा रस्त्याच्या फुटपाथच्या बाहेर पर्यंत पार रस्त्यावरच टीबीडी सुयोग रायगड असे प्रोजेक्ट बिल्डिंगचे नाव असून त्याच्या मालकाने बांधकाम करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य थेट रस्त्यावरच उतरवले आहे। त्यात रेती, खडी, स्टील, तारा, सिमेंट अशा वस्तू पसरल्यामुळे कित्येक लोक अपघातापासून वाचत आहेत। तेथील समाजसेवक महेश चिकणे यांनी नगर परिषदेला तक्रार सुद्धा दिली आहे। सुदैवाने कुठला अपघात रस्त्यावर घडला तर याची जबाबदारी टीबीडी सुयोग रायगड बिल्डिंगचे विकासक घेणार आहेत का, अन्यथा अनधिकृतपणे काही परवानगी न घेता राजरोसपणे तुम्ही नागरिकांच्या, वाहन चालकांच्या जीवाशी खेळत आहेत असेच निष्पन्न होत आहे। माननीय मुख्याधिकारी साहेबांनी व ट्रॅफिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी असे समाज सेवक महेश चिकणे व परिसरातील जनतेचे म्हणणे आहे। नाव आपलं? महेश पांडुरंग चिकणे। आपण इथं कशाला बोललोय? आम्हाला मी एक समाजसेवक आहे। इथे बिल्डरने बिल्डिंग रिडेव्हलपमेंटचं काम सुरू केलंय, तर रस्त्यावरती आणि ती खडी, रेती, ती गाडी उभी आहे, तिथे पोरं खेळत असतात, लहान मुलं, वयोवृद्ध माणसं इथून जात असतात। कोणाची गाडी स्लिप झाली, अपघात झाला, त्याला जबाबदार कोण? अच्छा, तुमची तक्रार काय? आमची तक्रार काय आहे की बिल्डरने विकास करावा, पण जे फुटपाथ जे लोकांना चालायला ठेवलेले त्याच्यावरती हे अवैध तरीकेने जे हे ठेवले, रेती, खडी, सळ्या, जर एखादी सळी कोणाच्या पायात घुसली तर दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण? अच्छा, म्हणजे तुमचा बोलण्याचा अर्थ आहे की फुटपाथचा उपयोग यांनी दुरुपयोग केलाय? होय, फुटपाथचा त्या लोकांनी दुरुपयोग केलाय। तसेच यांना बांधकाम सुरू करताना यांनी वाहतूक विभागाला परवानगी घेतली का, स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी घेतली का की मी अमुक अमुक मटेरियल रस्त्यावरती ठेवते, आपली परवानगी आहे का? तसेच नगरपालिकाची परवानगी घेतली का, नगरपालिकेने यांना परवानगी दिली आहे का? कोण आहे विकासक? कोण आहे विकासक? ते का टीबीडी सहयोग। अच्छा, विकासकांना माहिती आहे का असा विषय चालू आहे म्हणून? त्यांच्याविषयी मी 9 तारखेला अर्ज दिलेला आहे पालिकेमध्ये। पालिकेला वारंवार पर डेचं हे केलं, त्यांनी सांगितलं उचललं पण इथे तर काही दिसत नाहीये काही उचललेलं। अच्छा, तरी तुम्ही याच्या बाबतीत तक्रार कुठे केलेली आहे का? हो, मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे, पत्र दिलंय मी नगरपालिकेला। डेप्युटी सीओना जाऊन भेटून आलो, त्यांच्या निदर्शनास आणलं, अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांशी कानावरती टाकलं, त्यांना व्हिडिओ पाठवले, एव्हिडन्स दिले, पुरावे दिले। मग त्याच्यावर त्यांनी काय कारवाई केली? दिसत तर नाहीये, समोर दिसतंय आपल्या मटेरियल उभं आहे। अच्छा, मग याच्यानंतर आपण काय काय पाऊल उचलणार आहे? पाऊल आता आंदोलन करावं लागेल, कोणाला उपोषणाला बसावं लागेल। अच्छा, आणि प्रिकॉशन काहीच नाही। आता 3 माळे चढले, इथं सेफ्टी जाळी लावायला पाहिजे। जर वरतून बांबू पडला, सळई पडली, कोणाच्या डोक्यात पडली, काय अपघात झाला, कोणाचा जीव गेला, त्याला जबाबदार कोण? नगरपालिका, मुख्याधिकारी का बिल्डर जबाबदारी घेणार आहे? सर्वसामान्यांचा जीव जाऊ शकतो। अच्छा, याच्यामध्ये महेश चिकणे साहेब समाजसेवक इकडचे, एरियाचं नाव काय? हे रायगड बिल्डिंग, शिवाजीनगर शाखा। या रोडला काय, कुठला रस्ता म्हणतात? रायगड रस्ता, मनाली रायगड रस्ता मनाली, शिवाजीनगर रोड। आणि हे समोर आपण कॅमेरा दाखवू शकता, तिथे तो काम जे चालू आहे त्याबद्दल महेश चिकणे साहेबांची तक्रार आहे की त्यांनी फुटपाथीचा दुरुपयोग केलेला आहे आणि कोणाची एनओसी न घेता डायरेक्टली रस्त्यावर मटेरियल उतरवलेलं आहे। आणि त्या कारणाने इथं एखादा ऍक्सिडेंट काही होऊ शकतं, दुर्घटना होऊ शकते, याचा जिम्मेदार कोण असणार आहे? आणि त्या बाबतीत ते पाठपुरावा सुद्धा करत आहेत नगरपालिकेत, आणि त्याचा त्यांना काय अजून रिप्लाय भेटलेला नाहीये। तर त्यासाठी त्यांनी आम्हाला फोन केलेला की तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथं एक भेट द्या। तर आम्ही तिथं भेट देण्यासाठी आलो आणि आम्ही बघितलं प्रत्यक्ष की हे समोर जे चित्र आम्हाला दिसलं ते चुकीचं चित्र दिसत आहे। आणि स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी हेच कळवतो की मुख्याधिकारी साहेब जे आहेत अंबरनाथ नगर परिषदेचे, त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि जे आपले ट्रॅफिक पोलीसचे जे इन्चार्ज आहेत विजय पुराणिक सर, त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि हे जे रस्त्यावर फुटपाथचं जे अतिक्रमण टाकलेलं आहे, अतिक्रमण रेती, वाळू, ग्रीड, स्टील्स वगैरे जे टाकलेलं आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊन त्याला लवकरात लवकर तिथे काढण्यात यावं आणि प्रिकॉशनसाठी जाळी वगैरे त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा, विकासकाला कळवावं। हीच आमची स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून विनंती महेश चिकणे साहेबांकडून आहे। स्पीड न्यूज भारत।